न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। मी शरद पवारांना सोडायला नको होतं असं काहींना वाटतं, मात्र मी पवारांना सोडलेलं नाही। सरकारसोबत जाण्यासाठी सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते, अजित पवारांचं वक्तव्य। घरातीलच दोन उमेदवार असल्यानं लोकांची पंचायत। लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी चांगला झटका दिला। जोर का झटका धीरे से लगा, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं आवाहन। भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ लक्षात ठेवा, उद्याच्या सभेत तुम्हाला भावनिक करू शकतात, अजित पवारांचं विधान। देवेंद्र फडणवीसांसाठी निवडणूक अस्तित्वाची तर आमच्या अस्मितेची, राऊतांचं वक्तव्य। तर महाराष्ट्रावर गुजरातचं आक्रमण सुरू असल्याचीही राऊतांची टीका। बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी। बारामतीकडून करमाळ्याकडे रवाना होताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून बॅगची तपासणी। अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात नवनीत राणांच्या प्रचार सभेत राणा खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावल्या। प्रकाश बुंदेलींच्या प्रचारासाठी सभेचं नियोजन। दर्यापूरमध्ये राणांच्या सभेदरम्यान राणा, 45 जणांवर गुन्हा दाखल। सभेवर हल्ला झाला म्हणजे नवनीत राणांवर हल्ला झाला। ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई होईल। नवनीत राणांवरही खुर्च्या फेकून मारल्याचा रवी राणांचा आरोप। मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, लासलगावच्या सभेत जरांगे भाऊक। माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी, जरांगे पाटलांची भाऊक प्रतिक्रिया।